श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. देवघरात घडणारे हे अनुभव काही साधे नाहीत. फक्त भाग्यवान लोकांनाच हे संकेत दिसतात. तर बघूया संकेत काय आहे ते संकेत. देवघरात पूजेसाठी ठेवलेला नारळ काही दिवसांनी कोंब फुटलेला दिसणे हा अतिशय क्वचित घडणारा अनुभव मानला जातो. घरातील नकारात्मक काळ संपत असल्याचा संकेत. अडचणीनंतर नवीन शुभ पर्व सुरू होणार. देवी लक्ष्मीची विशेष कृपा सक्रिय झाली आहे असे मानले जाते. संकेत नंबर 2. घराच्या खिडकीजवळ चिमण्या वारंवार येऊन आत डोकावतात. आवाज न करता शांतपणे आजूबाजूला फिरणे घरातील ऊर्जा शुद्ध व सकारात्मक झाल्याचा इशारा. मानसिक ताण कमी होण्याचा काळ. सुखद बातमी किंवा आनंददायी घडामोड जवळ. संकेत नंबर 2. देवघरातील दिव्याच्या वातीत फुलासारखा किंवा चंद्रकोरीसारखा आकार तयार होणे. हा योग सहज होत नाही. तुमची मनापासून केलेली प्रार्थना स्वीकारली गेली आहे. देवांशी मनातून नातं जोडले गेल्याचा संकेत. मनातील इच्छा योग्य वेळेत पूर्ण होणार. संकेत नंबर 3. घरात अचानक पाल दिसून ती देवघराच्या दिशेने जाणे. भीती न वाटता मन शांत राहणे लक्ष्मी तत्व जागृत झाल्याचा संकेत मानला जातो. घरात शुभ कार्य आणि किंवा समाधान येणार. आर्थिक किंवा कौटुंबिक स्थितीत सुधारणा. संकेत नंबर 5. पूजा सुरू असताना अचानक अंगावर शहारा येणे, थंडी, वारा काही कारण नसताना हा अनुभव आला तर तुमच्या भोवती दैवी ऊर्जा सक्रिय झाल्याचा संकेत. देवतेची सूक्ष्म उपस्थिती मानली जाते. त्या क्षणी मनात उमटलेली इच्छा लवकर पूर्ण होण्याचा इशारा. संकेत नंबर 6. देवघरात ठेवलेला कुंकू किंवा सिंदूर ओलसर भासणे. पाणी किंवा ओलावा न लागता देवी शक्ती जागृत झाल्याचं लक्षण. घरावरची नकारात्मक नजर उतरते. सौभाग्य, समृद्धी आणि स्त्रीशक्ती वाढते. संकेत नंबर 7. घरात कोणाचाही वावर नसताना पैंजण, घुंगरू किंवा किणकिण ऐकू येणे. अतिशय क्षणभराचा अनुभव. लक्ष्मी तत्व घरात भ्रमण करत असल्याचा संकेत. अचानक धनलाभ किंवा संधी मिळू शकते. घरातील सुखशांती वाढते. संकेत नंबर 8. देवघरातील फोटो किंवा मूर्तीचे डोळे नेहमीप्रमाणे अधिक तेजस्वी वाटणे. वारंवार लक्ष वेधून घेणे. देवतांची तुमच्यावर विशेष कृपादृष्टी. रखडलेले प्रश्न सुटण्याच्या मार्गावर. योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणार. संकेत नंबर 9. पूजेदरम्यान अचानक एखाद्या प्रश्नाचं उत्तर मनात स्पष्ट उमटणे. जणू आतूनच आवाज आला आहे असं वाटणं. अंतर्ज्ञान प्रबळ झाल्याचा संकेत. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ. चुकीचे पर्याय आपोआप दूर जातील. संकेत नंबर 10. देवघरात फुलं ठेवताना ती न पडता नीट स्थिर बसणे. पूजा स्वीकारली गेल्याचं लक्षण. घरात धैर्य आणि समाधान वाढणार.
मनोकामना पूर्ण होण्याचा काळ सुरू. संकेत नंबर 11. रात्री झोपेत रात्री झोपेतून अचानक जाग येऊन ओठावर देवाचं नाव येणे. स्वप्नात सुद्धा हा अनुभव येणे. मनशुद्धी आणि साधनेचा उच्च टप्पा. देवी संरक्षण अधिक मजबूत. आयुष्यात मोठा सकारात्मक बदल येणार. संकेत नंबर 12. देवघरात ठेवलेला शंख न वाजवता देखील आतून नाद जाणवणे. अतिशय सूक्ष्म अनुभूती. नकारात्मक शक्ती दूर होत आहेत. घरातील सात्विकता वाढते. ध्यान जप साधनेसाठी श्रेष्ठ काळ. संकेत नंबर 13. संकेत नंबर 13. पूजा संपल्यावर अचानक खोल समाधान आणि शांतता जाणवणे. कोणतंही बाह्य कारण नसताना देवकृपा स्थिर झाल्याचं लक्षण. दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपत आहे. शांत सुखद जीवनाची सुरुवात. संकेत नंबर 14. देवघर स्वच्छ करताना जुनी वस्तू बाजूला काढताना मन हलकं होणे. आनंद मोकळेपणा वाटणे. जुन्या कर्मबंधनाचा प्रभाव कमी होतो. नवीन सकारात्मक चक्र सुरू होतं. लक्ष्मीचा दीर्घकाळ वास राहण्याचा संकेत. गुप्त पण अत्यंत प्रभावी नियम फार कमी लोकांना माहिती. हे संकेत अनुभवले तर त्वरित कुणाशी चर्चा करू नका. मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा. त्याच दिवशी संध्याकाळी शांतपणे एक दिवा लावा. श्री बीजमंत्र 11 वेळा जप करा. असं केल्याने ह्या संकेतांचा शुभ परिणाम अधिक प्रभावी आणि टिकाऊ होतो. संकेत नंबर 15. पूजा करताना दिवा लावताच ज्वाळा स्थिर आणि तेजस्वी राहणे. वारा नसताना दिवा न डगमगणे. घरात सात्विक ऊर्जा प्रबळ होत आहे. देवकृपा स्थिर झाल्याचा संकेत. रखडलेली कामे लवकर मार्गी लागतील. देवघरात ठेवलेली फुलं. संकेत नंबर 16. देवघरात ठेवलेली फुलं अपेक्षेपेक्षा जास्त काळ ताजी राहणे. सुकायला उशीर लागणे. घरातील सकारात्मकता वाढली आहे. देवी देवतांची कृपा टिकून आहे. आनंद व समाधान दीर्घकाळ राहणार. संकेत नंबर 17. सकाळी उठताच मन विलक्षण शांत आणि हलकं वाटणे. कुठलीही चिंता न जाणवणे. पूर्वजांचे आशीर्वाद मिळत आहे. ग्रहदोष शांत होत आहेत. जीवनात धैर्य येण्याची सुरुवात. संकेत नंबर 18. देवघरातील कापूर पूर्ण जळत राखही न उरणे. सकारात्मक प्रभाव नष्ट झाल्याचा संकेत. घरातील अडथळे दूर होत आहेत. शुभतेचा नवीन अध्याय सुरू. संकेत नंबर 19. संकेत नंबर 19. पूजेवेळी अगरबत्तीचा धूर सरळ वर जाणे. इकडे तिकडे न पसरता प्रार्थना शुद्ध मनाने स्वीकारली गेली आहे. दैवी शक्तीशी थेट संपर्क. मनातील इच्छा योग्य वेळी पूर्ण होणार. संकेत नंबर 20. घरात अचानक हलकासा सुगंध जाणवणे. अगरबत्ती किंवा फूल नसतानाही दैवी उपस्थितीचा संकेत. घरातील वातावरण शुद्ध होत आहे. मोठ्या संकटातून सुटका होणार. संकेत नंबर 21. देवघरात ठेवलेला नारळ हातात घेतल्यावर जड वाटणे. सामान्यपेक्षा वेगळं जाणवणं. लक्ष्मी सत्व सक्रिय झालं आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा. धन लाभाची शक्यता वाढते. लक्षात ठेवा. गुप्त सूचना. हे संकेत दिसले की शांत राहा.
मनात देवाचे आभार माना. त्याच दिवशी एक दिवा लावा. यामुळे या संकेतांचा परिणाम अधिक स्थिर आणि प्रभावी होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट तर नक्की करा. तुमच्या कमेंटची मला खूप गरज आहे. श्री स्वामी समर्थ.